इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही क्लासमध्ये सराव सुरू केलेले आहेत आणि बऱ्यापैकी सराव सुरू झाल्यापासून ना सगळे मुलं प्रेझेंट असतात, याचा मला तर खूप अभिमान आहे. एखादा दुसरा सोडला तर बऱ्यापैकी सगळेच्या सगळे विद्यार्थी प्रेझेंट असतात. आणि आमच्या क्लासचा नियम असा आहे की जर एखादा विद्यार्थी क्लासला नाही आला तर त्याच्या घरी हा फोन माझ्याकडून जातोच. त्याच्यामुळे मुलांचं असं होतं की घरात आपल्याला प्रश्न विचारण्यापेक्षा आपण क्लासला गेलेलं कधीही चांगलं. आणि शिक्षणाचं एक आहे बघा, दोन्हीकडून रिस्पॉन्स असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जेवढं शिक्षक तळमळीने घेतात ना तेवढंच मुलांनीसुद्धा घ्यायला पाहिजे. आणि हा काही वन वेचा विषय नाही आहे, तर तो दोन्ही बाजूनी पण रिस्पॉन्स असणं चांगलं खूप गरजेचं आहे. आणि तशी हे यावेळची बॅचसुद्धा किंवा दरवर्षी येणाऱ्या बॅचेस या चांगल्या असतातच. त्यातल्या त्यात यावर्षीची बॅच पण खूप अलर्ट आहे आणि अगदी दरवर्षीप्रमाणेच आमचे रिझल्ट क्लासचे अगदी 92-93पर्यंत जातात. यावर्षीची अपेक्षा आहे त्यांनी 93चा आकडा क्रॉस करावा. बघूयात आता किती विद्यार्थ्याची जबाबदारीचं माझे आव्हान पेलवता येत आणि पेलवावी अशी खूप इच्छा आहे. किमान मला 94-95चा तरी माझा क्लासचा हायेस्ट असावा अशी अगदी खूप मनापासून इच्छा आहे. त्याच्यामुळे आमचे सरावसुद्धा तर रोज सुरूच आहेत. त्यांना म्हणजे पेपर चेक करून झाले तर त्यांना रिझल्ट म्हणजे त्यांच्या काही चुका वगैरे आहेत हेही सांगितलं जातं, जेणेकरून त्यांना नेक्स्ट ह्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. आणि आज पण इंग्लिशचा सराव आहे, त्याच्यामुळे बघूयात आता किती विद्यार्थी प्रेझेंट आहेत आणि किती जण व्यवस्थितरित्या अभ्यास वगैरे करून आलेले आहेत. आणि एक असतं बघा, कितीही विद्यार्थ्यांना अभ्यास करा वगैरे जरी आपण सांगितलं तरीसुद्धा बरेच विद्यार्थी करतात, काही विद्यार्थी करत नाहीत. पण सतत आपण सांगितलं ना तर 100% त्याचा परिणाम मुलांच्यावर होतो, हे मात्र मी खूप अनुभवलं आहे. त्याच्यामुळे सतत त्यांच्याकडून करून घ्यायचं, त्यांच्या पाठीमागे लागून करून घ्यायचं. एकदा त्यांना याची सवय झाली ना तर परत 11-12वीला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ॲटोमॅटिक अंगवळणी पडतात आणि पडलेल्या मी अनुभवत्या, कारण एवढ्या सकाळी क्लासला उठून येतात वगैरे आणि तेवढं आवडीनं मुलं करतात, हे खूप अगदी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी खूप समाधानी पण आहे आणि चांगले मार्क्स पडावेत या बॅचकडून खूप अपेक्षा आहे. आता सराव सुरू आहे, त्यांना पेपर्स वगैरे द्यायचं माझं चाललेलंच असतं. बघूयात आता कसे कसे आमचे विद्यार्थी बसलेले आहेत टेस्टसाठी. बघा, हे आमची इयत्ता 10वीचे विद्यार्थी इंग्लिश विषयाचा आज सराव आहे, त्याच्यामुळे सराव पेपर सोडवण्यात कसे मग्न झालेले आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही इंग्लिश हा पेपर अगदी सोपा जातो असं वाटायला लागतं, पण ॲक्च्युली जेव्हा तुमच्याकडे पुढं लेटर रायटिंग येतं किंवा डायलॉग रायटिंग वगैरे येतात ना तेव्हा आपल्याला त्याच्यातले शब्द सुचत नाहीत. तिथं काय लिहायला पाहिजे किंवा वाक्य वगैरे तयार करायला कोणती पाहिजे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना आठवत नाही, मग त्यांची चुळबुळ सुरू असते. तर असं कुठल्याच विद्यार्थ्याला नको व्हायला. जर ज्यांचं पहिल्यापासून परफेक्ट इंग्लिशचं पाठांतर म्हणजे शब्द पाठांतर वगैरे आहेत ना तर त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. बिनधास्त ती मुलं लेटर रायटिंग येऊ दे, अदरवाईज डायलॉग रायटिंग येऊ दे. आता बऱ्याच वेळा तर पेपरमध्ये तुम्हाला म्हणी वगैरे पण आलेले असतात, तर म्हणींचे अर्थसुद्धा तुम्हाला लिहायला यायला पाहिजेत. म्हणजे जसं आहे त्याच प्रकारे जर मुलांनी अर्थ लावले त्या म्हणीचे तर ते शक्य नसतं. त्याच्यामुळं म्हणींचा अर्थ अगदी म्हणजे तुम्ही त्या म्हणांचा सराव असला तरच तुम्हाला ती म्हण आठवते. त्या वाक्यावरून इंग्लिश सेंटेन्स दिल्यानंतर त्या म्हणीचा अर्थ काय होऊ शकतो हे आठवतं. अदरवाईज तुम्ही जर आहे तसं जर त्या शब्दशः अर्थ घेतला तर अजिबात ती म्हण काय तयार होते हे लक्षात येत नाही. बाकीचे ट्रान्सलेट वगैरे करा हे शब्द असतातच. आता जे विद्यार्थी अगदी पहिल्यापासून किंवा 10वीच्या पहिल्या दिवसापासून मी त्यांना सांगत होते की शब्द पाठांतर करा, आणि मी शब्द पाठांतरासाठी अगदी 10वीला जरी असलं, मुलं जरी म्हणाले आम्ही मोठं झालो आहे वगैरे, तरीसुद्धा मी काही त्यांना सुट्टी दिलेली नव्हती. त्यांना शब्द पाठांतर हे झालंच पाहिजे आणि त्याच्यावरती मी टेस्ट पण घेतल्या होत्या की जेणेकरून शब्दांचा सराव हा त्यांच्याकडून झालाच पाहिजे, केलाच पाहिजे. अगदी तो 8 होता. त्याच्यामुळे बऱ्यापैकी बघा पेपरला पोरांना तो सोपं जातं आणि लिहायला पण बरं पडतं. शेवटी चांगले मार्क्स पडणे हे तर सगळ्यांसाठीच आहे, त्याच्यामुळे त्यांना चांगले मार्क्स पडावेत. गणित असू दे, नाहीतर सायन्स असू दे, नाहीतर इंग्लिश असू दे, हे तिन्ही पेपरसुद्धा महत्त्वाचेच आहेत. आणि इंग्लिश हा तर आपल्याला आयुष्यासाठीच उपयोगाचा आहे. त्याच्यामुळे